नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्ज तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्ज या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पदासाठी निघालेली आहे। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MPH झालेलं असेल, सोबत MHA किंवा MBA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। हेल्थमध्ये या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून PG युनानी तुमचं झालेलं असेल, रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा रिन्युअल कंपल्सरी या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपनमधून एक आणि SC मधून एक अशा 2 वॅकन्सी आहेत। डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेलसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाईल। स्टाफ नर्स मेलसाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, MNC रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे। 20,000 रुपये पर मंथ तुम्हाला वेतन या ठिकाणी दिलं जाईल। ज्युनियर इंजिनियर पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी SC कॅटेगरीमधून आहे। NHM ऑफिस परभणी या ठिकाणी जॉब लोकेशनला असेल। डिप्लोमा तुमचं झालेलं असेल सिव्हिलमध्ये तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। SCBCमधून या ठिकाणी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। DMLT तुमचं झालेलं असेल तर 17,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। SC साठी एक आणि ST साठी एक अशा 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओथेरपीमध्ये तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर पदासाठी एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। 12वी तुमचं झालेलं असेल किंवा सोबत PMW सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। डेंटल सर्जन्स या पदासाठी 4 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MDS तुमचं झालेलं असेल किंवा BDS झालेलं असेल तर 30,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर काउन्सिलर पदासाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। MSW तुमचं झालेलं असेल तर 20,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। SC कॅटेगरीमधून BAMS तुमचं झालेलं असेल, रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल कंपल्सरी या ठिकाणी आहे। 28,000 रुपये पर मंथ तुम्हाला वेतन दिलं जाईल। सुपरवायझर पदासाठी SCS साठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, टायपिंग स्किल तुमच्याकडे असेल, मराठी टायपिंगचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असेल। MSc सर्टिफिकेट असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर या पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी RBSK साठी आहेत। ST साठी एक आणि OBC साठी एक वॅकन्सी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल, रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल कंपल्सरी या ठिकाणी आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष UG साठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। BAMS तुमचं झालेलं असेल, BHMS तुमचं झालेलं असेल, रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल कंपल्सरी या ठिकाणी आहे। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट पदासाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MPH MHA किंवा MBA तुमचं हेल्थमध्ये झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ब्लॉक फॅसिलिटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल आणि टायपिंगचे स्पीड तुमचा मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट असेल। MSc सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 7,500 पर मंथ तुम्हाला याप्रमाणे या ठिकाणी वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। फीस पेमेंट जे आहे तुम्हाला 150 रुपये खुल्या प्रवर्गासाठी करायचे आहे आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असणार आहे। चेक अथवा DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत।
अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी यांच्या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। तुम्ही जर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असाल तर 5 वर्षे वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल। MBBS पदांसाठी 70 वर्ष, नर्स पदांसाठी 65 वर्ष, तसेच इतर नमूद कमाल वयोमर्यादेतील खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गातील कॅन्डिडेटसाठी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी वयामध्ये असणार आहेत। अर्ज जे आहे तुम्ही दिनांक 12 मार्च 2025 पासून ते 23 मार्च 2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत जमा करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।